नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मिक्सोलॉजी या टॉपिकवर आपण हा व्हिडिओ बनवू. तर हे मेहंदी पेस्ट आहे आणि ऑइल आहे. तर हे मी ऑनलाईन परचेस केलं होतं आणि याचा वापर मी फक्त आपल्या प्रॅक्टिसच्यासाठीच वापर करणार आहे, कारण की मी ऑनलाईन पहिल्यांदा बोलवलेलं आहे. मी तसं मार्केटमधूनच विकत घेऊन त्याचे कोन बनवून दुसऱ्याच्या हातावर अप्लाय करत असते. तर ठीक आहे, आपण स्टार्ट करूया मेहंदी पेस्ट कसं बनवायचं ते. तर मित्रांनो, मी हे पॉकेट ओपन केलेलं आहे आणि या पॉकेटमधले टोटल मी 3 चम्मच, या चम्मचच्या साहाय्याने टोटल 3 चम्मच मी याच्यामध्ये ते घेणार आहे. 3 चम्मच या वाटीमध्ये मेहंदी घेतल्यानंतर 1 चम्मच याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. हे बघा, हे मोजून 1 चम्मच साखर आहे याच्यामध्ये. आता ती ॲड करू. यानंतर या साखरेला चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करू. तर मी हे पाणी जास्त नाही, 2-2 किंवा 1-1 चम्मच ॲड करूनच त्याला पूर्णपणे असं कालवून घेऊ. जास्त पाणी ॲड नाही करायचं, म्हणजे चम्मच-चम्मचने ॲड करायचं, म्हणजे की जास्त मेहंदीमध्ये पाणी होणार नाही आणि अंदाज लागून येईल की आपल्याला नेमकं केवढं पाणी लागते ते. तर पाण्याकडे विशेष लक्ष द्या. त्याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करू. आणखी पाणी टाकू. मी आधी 2 चम्मच टाकले, त्याच्यानंतर डबल 1 चम्मच पाणी ॲड केलं आहे. व्यवस्थित त्याला कालवून घेऊ. थोडं स्पीडमध्ये नेते. हे बघा, याच्याने फक्त आपण 3च चम्मच पाणी ॲड केलं होतं. आता डबल पुन्हा याच्याने आपण पाणी ॲड करू आणि याला पुन्हा कालवून घेऊ. त्यानंतर याला व्यवस्थितपणे मिक्स करू. तर हे बघा, आता आपण याला अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे. फक्त 4 चम्मच पाण्याचा वापर आपण इथे सध्या केलेला आहे. याच्यामध्ये साखर ॲड केलेली असल्यामुळे साखरसुद्धा पाणी सोडते, म्हणून लक्षात ठेवायचं. पाणी हे व्यवस्थितच ॲड करायचं. आपली पेस्ट ही बऱ्यापैकी तयार झालेली आहे. मला वाटलं की मला आणखी थोडं पातळ पाहिजे, थिक झालेलं होतं, तर मी आणखी 1 चम्मच त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा पाणी ॲड करू शकता, कारण की काही जणांना खूप स्मूथ चालावा कोन म्हणून पाणी जास्त ॲड करतात, तर काही जणांना थिकमध्येच आवडते. मला स्मूथ हवं म्हणून मी पाणी ॲड केलं याच्यामध्ये. बघा कशा प्रकारे झालं. आता आपल्याला ना याच्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे. मी जे ऑनलाईन बोलवलं होतं तेच ऑइल मी याच्यामध्ये ॲड करत आहे. याच्यामध्ये मी 1 चम्मच, समजा जवळपास 1 चम्मच ऑइल मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. याला चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ. ऑइलने ना एक स्मूथनेसपणा येतो मेहंदीला. तसं आपल्याला आता याला एक ओव्हरनाईटसाठी पण ठेवायचं आहे, पण मी याला ओव्हरनाईटसाठी नाही ठेवणार आहे. मी 1 किंवा 1.5 तासासाठीच याला रेस्टसाठी ठेवणार आहे, कारण की मला ही मेहंदी मी आधी सांगितलेलं आहे की मला ही प्रॅक्टिससाठी बनवायची आहे. कोणाच्या हातावर याचा यूज नाही करायचा आहे. जर तुम्हाला पण प्रॅक्टिससाठी बनवायची असेल तर तुम्ही 1 किंवा 1.5 तास किंवा 2 तास रेस्टसाठी ठेवू शकता. पण जर तुम्हाला कोणाच्या हातावर अप्लाय करायची असणार तर तुम्ही ओव्हरनाईटसाठी किंवा 24 तासासाठी मेहंदी रेस्टमध्ये ठेवून द्या. त्याला व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून पन्नीच्या सहाय्याने. या व्हिडिओ मी तुम्हाला हे पण दाखवून देते की मेहंदी पेस्ट रेस्टसाठी ठेवतो तेव्हा आपण कशा प्रकारे ठेवायची. तर पहा, मी सगळ्यात पहिले जमा केलेली आहे आपण केलेली मेहंदी आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि बघा, आता मी त्याच्यावर पन्नीने फिट्ट हे बांधून ठेवत आहे. याचा असा फायदा आहे की 24 तासानंतर याच्यामध्ये एक कलर तयार होईल आणि जेव्हा आपण हातावर मेहंदी काढतो तेव्हा त्या मेहंदीचा चांगला कलर आपल्या हातावर येणार.
याच्यासाठी आपल्याला ते रेस्टमध्ये साठी ठेवणं. या पेस्टला मी आता 3 किंवा 4 तासासाठी मी रेस्टसाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मुलायम झालेला आहे, स्मूथ झालेला आहे आणि आता ते आपण हे कोन बनवण्यासाठी हे योग्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी पाणी किंवा ऑइल ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या हिशोबानं आहे ते. मी प्रॅक्टिसच्या हिशोबाने हे पेस्ट बनवत आहे म्हणून मी याच्यामध्ये ऑइल ॲड नाही करणार आहे. मात्र पाणी मला गरज वाटलं तर मी याच्यामध्ये ॲड करेन. तर याच्यामध्ये पाणी ॲड करून मी याला चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहे. जोपर्यंत एक स्मूथनेसपणा या पेस्टला येत नाही तोपर्यंत मी मिक्स करणार आहे. तर चांगल्याच प्रकारे आपलं हे मिक्स झालेलं आहे हे पेस्ट. आता हे बघा हे कोन आहे आणि मी होममेड कोन केला. याच्या जागी तुम्ही पायपिंग कोन यूज करू शकते आणि हे सॉक्स आहे. या सॉक्सच्या साहाय्याने मी हे पेस्ट गाळून घेणार आहे. तर याची मी व्यवस्थित तुम्हाला सांगून देईन नंतरच्या भागामध्ये, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. हे बघा मी असं गाळून घेतलेलं आहे आणि हे कोन मी आधीच बनवून ठेवलेलं आहे. मी स्पेशल एक कोन मेकिंगचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेणार आहे. उद्यापासून आपले 1 तारखेपासून मेहंदीचे क्लास फ्रीमध्ये ऑनलाईन आपल्याच यूट्यूब चॅनलवर सुरू होणार आहे. तर प्लीज ते तुम्ही पहा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये मला सपोर्ट करा. मी सुरुवातच केलेली आहे यूट्यूबवर क्लासेससाठी. तर या कोनमध्ये मी हे आता टाकणार आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये मी सगळ्या कोनामध्ये पेस्ट भरून घेणार आहे. आपल्याला फुल भरून घ्यायचं आहे, पण एवढं पण फुल भरून नाही घ्यायचं आहे की वरती येणार म्हणून. कारण की त्याला पॅकिंगच्या वेळेस जर जास्त झालं तर मग ते पेस्ट बाहेर येते. हे बघा कशा प्रकारे स्टिकिंग वगैरे लावून त्याला व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे. मी कोन मेकिंगचा व्हिडिओ आणि कोन व्यवस्थित पॅक करायचा हा पण व्हिडिओ एक स्पेशल व्हिडिओ बनवून घेणार आहे, कारण की हा व्हिडिओ मग खूप मोठा होऊन जाईल. तर हे बघा पेस्ट आपली झालेली आहे. कोन जो आहे तो तयार झालेला आहे आणि खूप छान कोन झालेला आहे. म्हणजे एका दिवसामध्ये हा कोन समजा मी तयार केला एका प्रॅक्टिसच्या कोनच्या हिशोबाने. याच पेस्टला तुम्ही जर 24 तास ठेवले किंवा 12 तास ठेवले तर मग एक चांगला कलरसुद्धा येऊ शकते. याला फक्त मी माझ्या हातावर तुम्हाला दाखवण्यासाठी वापरत आहे, कारण की मी जास्त वेळ काही ही पेस्ट माझ्या हातावर राहू देणार नाही. मित्रांनो, आता इथेच हा व्हिडिओ आपला शेवट होत आहे. मी आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असणार. तर प्लीज तुम्ही नवीन असणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 31st निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. बाय बाय.